नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. हायकोर्टाच्या आदेशानं अडचणीत आलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीला कोर्टानं दिला दिलासा. मिफ्ता 2014चं आयोजन होणार ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात. आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे आकारली जाणारी मार्गस्थ फी होणार रद्द. हायकोर्टाच्या आदेशामुळे अडचणीत आलेल्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला जीवदान मिळालं आहे. या समितीवर निवड झालेल्या 16 तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. ठाणे महापालिकेतील राजकीय अस्थिरतेमुळे वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात आली नव्हती. समिती नसतानाही पालिकेची सर्वसाधारण सभा वृक्षतोडीला बेकायदा मंजुरी देत असल्याचा आक्षेप घेत विक्रांत तावडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टानं समिती स्थापनेचे आदेश पालिकेला दिले. त्यानुसार सर्वपक्षीय 16 नगरसेवकांची निवड या समितीवर करण्यात आली. मात्र कायद्याला अभिप्रेत असलेले वृक्षतज्ञ या समितीत नसल्याचा आक्षेप घेत तावडे यांनी पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी पालिकेचे वकील कोर्टात बाजू मांडण्यास उपस्थित नसल्यानं कोर्टानं समितीची निवड बेकायदा ठरवली होती. पालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे ही वेळ ओढवल्याची टीका सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत केल्यानंतर पालिकेनं कोर्टासमोर बाजू मांडली. त्यानंतर सर्वसाधारण समितीनं निवडलेल्या 16 नगरसेवकांच्या समितीला कोर्टानं ग्रीन सिग्नल दिला असून त्यात आणखी 3 वृक्षतज्ञांची नियुक्ती करण्याचे आदेश दिलेत. वृक्षांचं जतन आणि संवर्धनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या वृक्षप्रेमींची तिथे निवड होणार असून त्यासाठी पालिकेच्या वतीनं जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अवॉर्ड्स अर्थात मिफ्ता 2014 महोत्सवाचं आयोजन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रसिकांना 10 दर्जेदार नाटकं आणि चित्रपटांची पर्वणी पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचं उद्घाटन 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दिग्दर्शक आणि अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्सव ठाणेकरांना मोफत दाखवण्यात येणार आहे. दुबई, लंडन, सिंगापूर, मकाओ नंतर यावर्षी हा महोत्सव नोव्हेंबरमध्ये लंडन आणि वेल्स इथे होणार आहे. ठाणे शहरातील या महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आणि मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांच्या पुढाकारानं हा महोत्सव होणार आहे. केवळ चित्रपट महोत्सव न करता विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारही प्रदान करण्यात येणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं. 16 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शित झालेली 10 दर्जेदार नाटकं आणि 10 चित्रपटांची निवड करून ते महोत्सवात दाखवले जातात. यातून जाहीर झालेल्या नामांकनातून विजेत्यांची निवड केली जाते अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. या महोत्सवाचे परीक्षक म्हणून अभिनेत्री सुकन्या मोने, सुहास जोशी, दिग्दर्शक राजदत्त, अरुण नलावडे, निवेदिता सराफ काम पाहणार आहेत. यावेळी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर, राहुल रानडे, सुधाकर चव्हाण इत्यादी उपस्थित होते. या महोत्सवाच्या प्रवेशिका डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपलब्ध असतील. रसिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मिफ्ता संयोजक समितीनं केलं आहे.
ॲडव्हान्स. ॲडव्हान्स. आपल्या घराच्या सजावटीसाठी पडद्याचं एक्सक्लुझिव्ह कापड, सोफा कव्हर, बेडशीट, पिलो कव्हर, डोरमॅट, टॉवेल, नॅपकिन आणि मॅट्रेसेस अनेक रंगांमध्ये आणि डिझाईन मध्ये उपलब्ध. तसंच कार्पेट्स आणि रेडीमेड पडदे सुद्धा. बॉम्बे डाईंग आणि केरला स्टेटचे रप्को मॅट्रेसेस उपलब्ध. सोफा कुशनिंग, फिक्सिंग आणि लूज कव्हर बनवून मिळतील. 1988 पासून आपल्या सेवेत कार्यरत ॲडव्हान्स. नौपाडा, गोखले रोड, SBI बँकेजवळ, ठाणे पश्चिम. फोन नंबर 25423361. ॲडव्हान्स. ठाणे महापालिका प्रशासनानं शासनाच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची मार्गस्थ दाखला फी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तेव्हा मार्गस्थ फी रद्द झाल्यामुळे प्रतिवर्षी तब्बल 54 कोटींना आता मुकावं लागणार आहे. ठाणे महापालिकेनं 2355 कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. पालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी उत्पन्नाचे मुख्य स्रोत असणाऱ्या LBT, शहर विकास विभाग, पाणीपुरवठा आकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ता पोर्ट फी मधून महसूल गोळा केला जात होता. जकात कर सुरू असताना वाहनांसाठी मार्गस्थ दाखला फी सुरू होती. एप्रिल 2013 सालापासून LBT लागू झाली तेव्हा मार्गस्थ फी बंद करण्याचे निश्चित झाले होते. राज्य शासनानं मार्गस्थ फी न घेण्याचे आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सुरू केली आहे. त्यानुसार प्रशासनानं मार्गस्थ फी रद्द केल्याचा फतवा काढला असून उद्यापासून मार्गस्थ फी बंद करण्याचं निश्चित केलं गेलं आहे. या विषयावर मात्र सत्ताधारी शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. 1832 पासूनची परंपरा लाभलेल्या पुना गाडगीळ ज्वेलर्सचा अनोखा मंगळसूत्र महोत्सव. तिला इयरिंग्स कुणीही देऊ शकतं, पण डायमंड मंगळसूत्र फक्त तुम्हीच तिला गिफ्ट करू शकता. मंगळसूत्र महोत्सवानिमित्त 24 ऑगस्ट पर्यंत डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या घटनावळीवर 75% सूट. आमचा पत्ता पुना गाडगीळ ज्वेलर्स, रामारुती चौक, नौपाडा, ठाणे पश्चिम. आदर्श सोसायटी प्रकरणात निवडणूक प्रतिज्ञापत्रात वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून अहवाल सादर करण्यात दिरंगाई केल्यामुळे कळवा पोलीस गोट्यात आले. या दिरंगाईबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस ठाणे सेशन कोर्टानं बुधवारी पोलिसांना बजावली आहे. आदर्श प्रकरणी हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान सीबीआयनं येथील घरमालकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सादर केली होती. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी आदर्श सोसायटीतल्या फ्लॅटसाठी जुलै 2004 ते सप्टेंबर 2009 या कालावधीत 12 हप्ते देऊन 50 लाख रुपये भरल्याची नोंद होती. मात्र 2009 साली निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्या घराचा उल्लेख आव्हाडांनी केलेला नाही. प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणं हा गुन्हा असल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी ठाणे कोर्टापुढे सादर केली आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. मात्र संबंधित अधिकारी चौकशीसाठी उपलब्धच होत नाहीत. आव्हाड यांचा फ्लॅट या इमारतीत आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुद्रांक शुल्क विभागाकडे देखील चौकशी करायची असल्याचं सांगत पोलीस गेले 7-8 महिने चालढकल करतायत. त्यामुळे न्यायमूर्ती RS कानडे यांनी पोलिसांना नोटीस बजावल्याची माहिती वाटेगावकर यांचे वकील अॅडव्होकेट शैलेश सडेकर यांनी दिली आहे. या नोटीशीला पोलिसांनी 2 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यायचं आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाण्यातील कासारवडोली परिसरात 7 फुटाचा अजगर रस्त्यावर आला. स्थानिक नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावून त्याला वाचवण्याचं काम केलं. मात्र खाडी परिसर असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाल्यानं अजगर नागरी वस्तीत मिळाला. तर काल अजगर ठाण्यातील मध्यवर्ती अशा साईनाथ नगर परिसरात एका जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत तेथील नागरिकांना आढळून आला. त्यानंतर वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशननं या अजगरावर उपचार करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह येऊर येथे जंगलात सोडवण्यात आलं. मागील अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत होता आणि अचानक पाऊस थांबल्यानं खाण्याच्या शोधात हे अजगर बाहेर पडून चुकून मानवी वस्तीत आले असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी वर्तवलाय. अशाच रीतीनं आणखी साप किंवा वन्य प्राणी सापडले तर त्या प्राण्यांना वाचवण्याचं आवाहनही या प्राणीमित्रांनी केलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा हायकोर्टाच्या आदेशानं अडचणीत आलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीला कोर्टानं दिला दिलासा. मिफ्ता 2014चं आयोजन होणार ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात. आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे आकारली जाणारी मार्गस्थ फी होणार रद्द.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 977-350-3326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.